म्हणजे 100रावं संमेलन करताना मिलिंद जोशींना एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे या संमेलन झाल्यानंतर. 99 संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून रेषा 100रावं संमेलन करायला लागणार आहे. सातारकरांनी काही काळजी करू नये. जितकं संमेलन उत्तम कराल तितकं अधिकाधिक कार्यकर्त्यांना पुण्यात अधिकाधिक कष्ट करावे लागतील हे मी तुम्हाला राजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगतो. एकदा संमेलन दिलं की संयोजन संस्थेचा आणि महामंडळाचा फारसा संबंध राहत नाही, पण ते इथं झालेलं नाही, कारण नियोजन करणारे आम्हीच आहोत, निर्णय घेणारे आम्हीच आहोत. आपण शस्त्रावर विश्वास ठेवत नाही, पुस्तकांवर विश्वास ठेवतो. पुस्तकं माणसाचं मन बदलतात. कुणी का दिलं आणि काय संबंध मिळायच्यापेक्षा दिलं, देणगी स्वरूपात दिलंय, रितसर कायदेशीर सगळ्या परवानग्या हे करून दिलेलं आहे. त्यामुळं काय त्याचं देणं महत्वाचं आहे. आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये आहे लोक बऱ्याचशांकडे, पण घेताना